माथेरान नगर परिषदेत ई शौचालय खरेदीत मोठा भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप समोर आला असून संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे। पर्यटकांच्या सुविधांसाठी उभारण्यात आलेल्या ई शौचालयांच्या खरेदी प्रक्रियेत मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केलाय। पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या माथेरानमध्ये दरवर्षी लाखो पर्यटक भेट देतात। पर्यटकांना स्वच्छ आणि मोफत शौचालय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नगर परिषदेकडून ई शौचालय उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता। मात्र आता या प्रकल्पावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। सामाजिक कार्यकर्ते दिगंबर चंदने यांनी केलेल्या आरोपानुसार 2 सीटच्या एका ई शौचालयासाठी तब्बल 38 लाख रुपये खर्च करण्यात आला आहे। एवढ्या मोठ्या रकमेचे बिल संबंधित ठेकेदाराला अदा करण्यात आल्याचाही दावा करण्यात आला आहे। यापूर्वी विरोधी पक्षाचे नगरसेवक सीताराम कुंभार आणि सचिन दाभेकर यांनी तत्कालीन आयुक्त विजय सूर्यवंशी यांच्याकडे या प्रकरणाची तक्रार केली होती। मात्र अद्याप कोणतीही ठोस चौकशी झालेली नसल्याचा आरोप करण्यात येत आहे। 2 सीटच्या ई शौचालयाची किंमत एवढी असू शकते का? खरेदी प्रक्रियेत नियमांचे पालन झाले का? शासनाच्या निधीचा अपव्यय झाला का? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत। या संपूर्ण व्यवहाराची स्वतंत्र आणि उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांकडून केली जात आहे। एकदम चुकीची आहे। प्रशासकीय राजवटीमध्ये त्यांनी कुठल्याही प्रकारची मॉनिटरिंग कमिटीची मान्यता न घेता ई शौचालय 38,70,000 रुपये लावलेत, जी महाराष्ट्रात एवढी मोठी किंमत कुठलीच नाही आहे। आणि जे डस्टबिन मागवलेले आहेत त्या डस्टबिन पण निरुपयोगी ठरलेत, कुठल्याच प्रकारचे ते लावले गेले नाही आहेत। आणि ठेकेदाराचं बिल अदा केलं आहे तर ते 58 लाखाची मशीन आणलेली आहे कचरा वर्गीकरण करायची, ती सुद्धा तशी धुळकट पडलेली आहे। आणि हे सगळ्या नगरपालिकेच्या प्रशासनाच्या काळाचा कारभार झाला आहे। या सर्वांचं लेखापरीक्षण करून, विशेष लेखापरीक्षण करून यांची चौकशी झाली पाहिजे आणि याच्यावर मुख्य कारवाई होणं गरजेचं आहे, नाहीतर म्हातारी मेलच्या दुःखाने पण काळ चोका होतोय। ई शौचालय खरेदीचा हा व्यवहार खरोखरच नियमबाह्य होता की सर्व प्रक्रिया नियमानुसारच पार पडली होती? याचे उत्तर चौकशीनंतरच स्पष्ट होणार आहे। मात्र सध्या तरी 38 लाखांच्या ई शौचालयाची चर्चा संपूर्ण माथेरानमध्ये रंगली असून प्रशासन काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे। सम्राट मराठी लाईव्हसाठी गणेश पवार सह ब्युरो रिपोर्ट, कर्जत। तुम्ही पाहत आहात सम्राट मराठी लाईव्ह।